नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉईंट IQ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मुख्यतः आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी सर्वात महत्त्वाचे असणारे 50 प्रश्नांची सिरीज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे प्रिव्हियस इयर प्रश्न तसेच चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता आणि तुम्ही आपल्या स्टडी IQ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार. चला तर मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले? 1757ला. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? राजा राममोहन रॉय. प्रश्न तिसरा, वेदाकडे परत चला असा उपदेश कोणी दिला? स्वामी दयानंद सरस्वती. आजचा आपला चौथा प्रश्न आहे, पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनची स्थापना कधी केली? 11 मार्च 1889ला. SNDT विद्यापीठ मुंबईची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. आजचा आपला 6वा प्रश्न आहे, कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? नारायण मेघाजी लोखंडे. 7वा प्रश्न, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे. 8वा प्रश्न, विटाळ विद्यासख हे पुस्तक कोणाचे आहे? गोपाळबुवा वलंगकर. 9वा प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतरांची घोषणा कुठे केली? येवला येथे. आजचा 10वा प्रश्न आहे, इसवी सन 1920मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली? मानवेंद्रनाथ रॉय. 11वा प्रश्न, भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी जाहीर झाला? 1881ला. आजचा आपला 12वा प्रश्न आहे, इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधात सरदार पटेल यांनी बारडाली सत्याग्रह केला? सेटलमेंट ॲक्ट. 13वा प्रश्न, भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी महिला कोण? अन्नपूर्णा. आजचा आपला 14वा प्रश्न आहे, लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते? गोपाळ हरी देशमुख. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजचा 16वा प्रश्न आहे, गांधी आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला? 5 मार्च 1931ला. 17वा प्रश्न, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली होती? ढाका. 18वा प्रश्न, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर. 19वा प्रश्न, सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले? रवींद्रनाथ टागोर. 20वा प्रश्न, महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव काय आहे? मोहनदास करमचंद गांधी. 21वा प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षरवृत्त आहे? 181. 22वा प्रश्न, भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? 7517 किलोमीटरचा. महाराष्ट्रातील पहिल्या अणुभट्टीचे नाव काय होते? अप्सरा. 24वा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? कोयना. 25वा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? गडचिरोली. 26वा प्रश्न, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर. 27वा प्रश्न, इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? नाईल. 28वा प्रश्न, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? ग्रीनलँड. आजचा 29वा प्रश्न आहे, रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. 30वा प्रश्न, अस्तंबा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. 31वा प्रश्न, खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? सांगली. 32वा प्रश्न, दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे? 86% भाग हा दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा व्यापलेला आहे. कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? सातारा व रत्नागिरी. फ्रेंडशिप गार्डन कोणत्या शहरात आहे? भिलाई. 35वा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता?
शुक्र. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास काय म्हणतात? भूकंप नाभी. 37वा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे? रत्नागिरी. मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र जॉग्राफी या भारताचा भूगोल जर तुम्ही करत असाल तर तुम्ही मॅप थ्रू त्याला अभ्यासा, जेणेकरून तुमच्याकडून खूप काही प्रश्न टॅकल होणार. चला तर नेक्स्ट प्रश्न बघू. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? भीमा. पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. आजचा 40वा प्रश्न आहे. तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? चामडे उत्पादन. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. 42वा प्रश्न. राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती. घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली? 9 डिसेंबर 1946ला. 44वा प्रश्न. भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? आंध्र प्रदेश. 45वा प्रश्न. बिनविरोध राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण? नीलम संजीव रेड्डी. 46वा प्रश्न. भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? महान्यायवादी. 47वा प्रश्न. मतदाराचे वय 21 वरून कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 18 वर्ष करण्यात आले? 61वी घटना दुरुस्ती. 48वा प्रश्न. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? 25 जानेवारी. 49वा प्रश्न. नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे सादर करतो? राष्ट्रपती. मित्रांनो, आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. संविधान सभेला सार्वभौम कधी प्राप्त झाले? 14 ऑगस्ट 1947ला. मित्रांनो, तुम्ही आपल्या या पोलीस भरतीच्या सिरीजला असेच फॉलो करा, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या प्रश्नाचा नक्कीच खूप फायदा होणार आहे. असेच रोज आपण 50 प्रश्नांचा सराव करणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.